नमस्कार, मी डॉक्टर प्रज्ञा. बरेच जण मला विचारत असतात, किती केस गळणं नॉर्मल आहे आणि केव्हा आपण काळजी करायला हवी. आज याच गोष्टींची सविस्तर क्लॅरिटी मी तुम्हाला देणार आहे. हेअर फॉल, केस गळणे आणि हेअर लॉस, केस गमावणे यामध्ये खूप मोठा फरक आहे. दिवसातून 50 ते 100 केस गळत असतील तर ते नॉर्मल आहे. यालाच आपण हेअर फॉल म्हणजे केस गळणे असे म्हणतो. केसांची एक सायकल असते. जुने केस गळून नवीन केस येत असतात. आहारात थोडे बदल आणि जीवनशैलीत थोडे बदल केले, की हे आपल्याला थांबवता येतं. 100 पेक्षा जास्त केस गळणे, टक्कल पडणे, भांग मागे जाणे, डोक्यांवर पॅचेस दिसणे, याला आपण हेअर लॉस म्हणजेच केस गमावणे असे म्हणतो. हेअर लॉस मागे बरीचशी कारणं आहेत. हेअर लॉस अनुवंशिक असू शकतो. जर आई-वडिलांमध्ये टक्कल पडण्याचे प्रमाण असेल, तर ते मुलांमध्येही दिसू शकते. तसेच चुकीची हेअरस्टाईल, केस घट्ट बांधणे, केमिकलचा वापर, वारंवार हेअर डाय यूज करणे, स्ट्रेटनर यूज करणे, गरम पाण्याने केस धुणे, हे देखील केस गळतीमागचे एक कारण आहे. स्ट्रेस, सततची धावपळ, झोप पूर्ण न होणे, हे देखील केस गळण्यामागचे एक मुख्य कारण आहे. आहारात आणि जीवनशैलीत काही बदल केल्यास हेअर फॉल थांबवता येतो. केस हे केराटिन नावाच्या प्रोटीनपासून बनले जातात. सो आहारामध्ये प्रोटीन, लोह, बायोटिन असणे खूप महत्त्वाचे असते. त्याचबरोबर आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा केस धुणे, केस गरम पाण्याने न धुता कोमट पाण्याने धुणे, तसेच पॅराबीन आणि सल्फेट फ्री शॅम्पू वापरणे गरजेचे असते.